काय करतोयस? फ्रेंच फ्राईज पहिल्यांदा मी खायला लागलो आणि पहिल्यांदा तिकडं बघा दाखव की तिकडं. बरं झालं जवळ आलं ना. त्याला काय बटाटे सोलून घेतले, परत आपण त्याचे काप केले. आता आपण पाण्यात आधी शिजवून घ्यायचे. आता आपण काढत आहे 10-15 मिनिटं ठेवलेले, आता आपण काढत आहे. बघा मस्तपैकी शिजले आहेत. पूर्ण नाही तळू दे. जय बाजूला सर. हे बघा कसलं मस्त झालेलं आहे आणि खूप छान शिजलेलं आहे. हे बघा पूर्ण नाही शिजवून घ्यायचं, म्हणजे 50% फक्त शिजवायचे. हे बघा आता आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. आपण जे उकडून घेतलं ना बटाटो, तर आता कॉर्नफ्लॉवर टाकतो. असं चांगलं मिक्स करून घ्या. हा ब्लॉग फक्त माझ्यासाठी आहे बरं का. हो. हे बघा आता आपण कढई ठेवायची आणि तेल तापवत ठेवायचं. एवढं पळीपळीने टाकणार होय? जवळ घे ना किटली, नवीन शेप आहे. बस. तुम्ही पण रेसिपी करून बघा बरं का, खूप छान आहे. आता तेल चांगलं तापू देतो, हे आपण ठेवूया. आता हे सगळं रेडी झालंय, तेल पण तापलेलं आहे. फक्त थोडासा गॅस कमी करायचा आणि त्याच्यात हळद टाकायची. बस झालं तेवढंच घे तळून अगोदर. बघा आता कसलं मस्त हे झालं. टाकलेलं आहे बटाट्याचे काच, तर ते ना खरपूस भाजून घ्यावे, म्हणजे कुरकुरीत लागणार. झाले, व्यवस्थित झाले ना? छान. हो मस्त झालेलं आहे. का असं खरपूस भाजून घ्यावे. टाकताना आवाज आला पाहिजे कुरकुरीत. अरे वा, झुरळाच. हा, गावठी शेप. मग गावठी शेप का गावठी फिंगर चिप्स. छान झालंय. मस्त. आता मी खाऊन बघते. अरे वा, खूपच छान झाले. मस्त मस्त. अजून इकडे बनते. टेस्ट सांग बरं खाऊन. थंड झालेलं घे. आवडलं? मी आता माझ्या मम्मीला सांगते कसं लागतं वगैरे. मम्मी खाऊन बघा कसं झालंय. खूपच छान. थँक्यू. आणि मम्मी झाली. आता मी देणार आहे काकीला टेस्ट करायला. खा ग काकी बघ. वाव, अप्रतिम झालंय. खूप थँक्यू. त्याच्यावर लिहिलं पाहिजे ना. आता सगळं झालेलं आहे. त्याला आता मिरची पूड पण लावून झालेली आहे. मस्त झालेलं आहे. सगळ्यांचे कमेंट मला आलेले आहेत, खूपच छान झालेलं आहे. पण आता तुम्ही ही रेसिपी करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पप्पांना टेस्ट करायला होतं कसं झालं. पप्पा घ्या. हो मस्त छान. थँक्यू.